नमस्कार, मी वैद्य परमात्मा ठाकरे। वर्षानुवर्ष शुगरच्या गोळ्या खाऊन फक्त शुगर मेंटेन करणं याला काही उपचार म्हणत नाही, पण त्या मेंटेन करण्याच्या नादात रुग्णाची साखर ही कमी आणि जास्त होत असते। रुग्णाला 2-2, 3-3 तासांनी भूक लागत असते आणि भूक लागल्याच्या नंतर परत पोटामध्ये आहार गेला किंवा अन्न गेलं की परत त्याच्यात साखर जमा किंवा निर्माण होत असते। या साखरेचं कमी प्रमाण आणि जास्त प्रमाण याचा परिणाम जो असतो तो रुग्णाच्या मेंदूवर, डोळ्यावर, हृदयावर आणि किडनीवर याचा परिणाम होत असतो। पण साखर कमी आणि जास्त या फ्लक्च्युएशनमध्ये रुग्णाला चक्कर येणं, थकवा जाणवणं, अस्वस्थता हे लक्षणं निर्माण होतात किंवा रात्रीला झोप लागत नाही। पण या अतिरिक्त साखर वाढणे आणि अतिरिक्त साखर कमी होणे याचा परिणाम जो असतो त्या दृष्टीचे विकार मागे लागतात। डोळ्याच्या पडद्याला वारंवार सूज येणं, डायबेटिक न्यूरायटिस म्हणजे डोळ्याच्या पडद्याच्या पाठीमागे एक नर्व्स असते, तिला वारंवार सूज येतं आणि तिथून रुग्णाची हळूहळू नजर कमी होत असतं। डोळ्याच्या पडद्याला सूज येऊन तिथे रक्तस्राव होतो, त्याला रेटिना ब्लिडिंग असे म्हणतात। आणि जी रेटिना असते तिला सूज ही अप अँड डाऊन होते। जशी शुगर वाढली, जशी शुगर कमी झाली त्याचा परिणाम रेटिनाच्या पडद्याला सूज पण येतं। तर वारंवार वर्षानुवर्ष गोळ्या खाणं आणि शुगर मेंटेन करणं याचा परिणाम निश्चित दुसऱ्या अवयवावर सुद्धा होतं। तर याचा विचार कुठेतरी आपल्या चिकित्सेमध्ये किंवा ट्रीटमेंटमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे। नमस्कार।